माळेगाव सहकारी साखर कारखाना रणधुमाळी सध्या सुरू असल्याचं आपण पाहतो आहोत आणि या सगळ्यामध्ये आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिष्ठा देखील पणाला लागलेली आहे। कारखान्याच्या निवडणुकीसाठी 88.48% इतकं मतदान झालंय। माळेगाव साखर कारखान्यासाठीची मतमोजणी उद्या होतीये, त्यामुळे मतदारांची पसंती नेमकी कोणाला आहे हे उद्या स्पष्ट होणार आहे। एकूण 2 फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी पार पडेल आणि एकूण 34 टेबल्सवर ही मतमोजणी होणार आहे। यासाठी प्रत्येक टेबलवर 4 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। सर्व मतांची मोजणी आणि निकाल घोषित करण्यात ही प्लेस आहे, मतमोजणीचे केंद्र आहे, आपण जिथे उभा आहोत त्याचीही तयारी अंतिम टप्प्यात आहे। या ठिकाणी एकूण 34 टेबलवरती मोजणी होणार आहे। 67 केंद्र आपले आहेत, म्हणजे 2 फेऱ्या होणार आहेत। सर्व प्रक्रिया ही CCTVच्या कॅमेऱ्याच्या निगराणीखाली होणार आहे। त्याचं जे पॅनल आहेत, आउटपुट आहेत, आपण तिथं बाहेर करून देणार आहोत। शांततेत सर्व प्रक्रिया आतापर्यंत पूर्ण पडेल, तशीच मतमोजणीची ही प्रक्रिया शांततेने सुरळीत पार पडेल अशी अपेक्षा करतो। अजित पवारांच्या नेतृत्वाखाली गेल्या वेळेला सुद्धा माळेगाव सहकारी साखर कारखाना ताब्यामध्ये होता। मला असं वाटतं की अजित पवारांची इच्छा अशी असावी की एखादी सहकारी साखर कारखाना कशी चालवावी या देशाला एक उदाहरण घालून द्यायचं आहे। देशात सर्वात जास्त उसाला दर देऊन त्याला मला वाटतं याबद्दल एक अनेक सहकारापुढे आदर्श ठेवायचे असतील असं मला वाटतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।